यश तुम्ही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आलेले काय भावना सकाळपासून मतमोजणी सुरू झाल्यापासून भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त होते आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही यावेळेस सांगितलं होतं की महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसेल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरची आम्ही निवडणूक लढलो। 10 वर्षात माननीय देवेंद्रजींनी या शहराला रस्त्याचा प्रश्न मिटवला, कचऱ्याचा प्रश्न मिटवला आणि पाण्याचाही प्रश्न आज मार्गी लावलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आपलं शहर एक औद्योगिक, एक पर्यटक आणि एक एज्युकेशन हब आहे आणि या हिशोबाने या शहराचा विकास झाला पाहिजे। याकरता या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांचा आभारी आहे आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नक्कीच या शहराचा आम्ही विकास करू। केंद्रातही मान्य नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यातही मान्य देवेंद्रजींचं सरकार आहे आणि नक्कीच याकरता विकासाकरता आम्हाला कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही। काय झालं बघा, तुम्ही ज्यांनी या शहरात दंगल घडवली अशा लोकांशी उबाटाच्या लोकांनी युती केली, पेक्षा त्यांना उमेदवार दिलं। ज्याने या शहरात दंगल घडवली अशा रशीद मामूशी युती केली। जनता वेडी नाही आहे, जनताला एक कळते की कोण कुठे काय ॲडजस्टमेंट करते। आज जिकडे MIMचे उमेदवार होते तिकडे उबाटाने उमेदवार दिले नाही आणि जिकडे उबाटाचा उमेदवार होता तिकडे MIMने उमेदवार दिले नाही। ही छुपी युती सर्व जनतेच्या लक्षात आली म्हणून जनतेने त्यांना धडा शिकवला। इकडे सांगण्यात आलं तर राजू दानवे जे ते त्यांना सुद्धा पराभव आहे, भारतीय जनता पार्टी सीट त्या ठिकाणी लागलेला आहे, म्हणजे स्वतः अंबादास दानवेची बंधूच पराभव झाली। नाही, मी सांगितलं ना, छुपी युती जी त्यांनी MIM बरोबर केली हे जनतेच्या लक्षात आलं आणि जनतेने आज उबाटा ग्रुपला हे धडा शिकवला। राज्यातच एकंदरीत विजयानंतर तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतो आणि जे विकासाची कामं मागच्या 10-11 वर्षात या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि नक्कीच लोकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर विश्वास आहे आणि तो विश्वास म्हणूनच जनतेने आज आम्हाला भरघोस मतदान करून आमचे सगळे उमेदवार निवडून दिले। माननीय या राज्याचे सक्षम आणि संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केलं आणि खऱ्या अर्थाने नगरकरांनी संभाजी महाराजांना अभिवादन म्हणून भरभरून खऱ्या अर्थानं मतदान भारतीय जनता पार्टीला केलं आणि सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे असं दर्शवून सांगितलं। ज्या हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे विचार घेऊन स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे या छत्रपती संभाजीनगरला नतमस्तक झाले होते, त्या बाळासाहेब ठाकरेंचे विचार या उभाट्याने या मातीत गाडण्याचा प्रयत्न केला, पण त्या विचाराला खऱ्या अर्थानं उजागर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि त्याचं प्रत्युत्तर या संभाजीनगरच्या नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मोठं घवघवीत यश देऊन 1 नंबरचा पक्ष केला। जे मोठा भाऊ सांगत होते आता ते जे मोठा भाऊ सांगत होते आता ते लहान भाऊ असं तुमच्या आकड्यावरून दिसून येते। निश्चितच देवेंद्रच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये पारदर्शक कारभाराची जी हमी देवेंद्रजींनी त्यांच्या प्रत्यक्षपणे जनतेमध्ये टॉक शोमध्ये दिली आणि त्याला खऱ्या अर्थानं जनतेनं भरभरून यश दिलं। सर एक मिनिट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतमोजणीचा निकाल आज लागला आणि त्यामध्ये जवळजवळ भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत मिळण्याची शक्यता आहे। हा ऐतिहासिक विजय। मी महानगरपालिकेमध्ये 3 वेळेस निवडून आलो होतो। शिवसेना असेल, भाजपा असेल, इतका विजय कधीही झाला नव्हता आणि ह्या विजयाचं श्रेय सर्वप्रथम मी जनता जनार्दन मतदारांना देतो, कारण त्यांनी विश्वास ठेवून आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे महाराष्ट्रातलं काम आहे
तसेच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांचं जे देशामध्ये काम आहे ह्या दोन्हीही नेत्यांच्या कामावरती विश्वास ठेवला आणि आता इथं ट्रिपल इंजिन सरकार आणलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेस इथं आले होते त्यावेळेस त्यांच्या टॉक शोमध्ये बोलले होते, ना बान ना खान आता राखा भगव्याची शान. या ठिकाणी भगव्याची शान राखण्यासाठी आणि संभाजीनगरचा विकास करण्यासाठी अर्थात जो जाहीरनामा, जो संकल्पनामा जनतेच्या विचार घेऊन आम्ही प्रसिद्ध केला तो तंतोतंतपणे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी पाळेल आणि संभाजीनगर एक विकसित संभाजीनगर, संरक्षित संभाजीनगर, बेरोजगारांना रोजगार देणारा संभाजीनगर हा करण्याचा आमचा संकल्पनामा होतो तो आम्ही पूर्ण करू. आणि परत मी सर्व आमच्या जनता जनार्दन ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अर्थात ज्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली असे आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील आणि प्रभारी माननीय बावनकुळे साहेब असतील यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. छत्रपती संभाजीनगर नामकरणच्या म्हणजे पहिला निवडणुकीनं आज छत्रपती संभाजी महाराजचा राज्य अभिषेक दिवस छत्रपती संभाजी नगर नाव व्हावं ही सर्व लाखो लोकांची इच्छा होती आणि ती इच्छा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि मोदी साहेबांनी पूर्ण केलेली आहे. आणि आता छत्रपती संभाजी नगरचा पहिला महापौर हा हिंदुत्ववादी भाजपचा महापौर होणार आहे. अर्थात या महापौरांच्या माध्यमातून आम्ही संभाजीनगरचा विकास करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवशी आम्हा सर्व वोटर्सनी दिलेली आम्हाला ही देणगी आहे. खरं हिंदुत्वाचा दावेदार असं म्हणता येईल याच्यावरनं, या कोलवरनं. अर्थात जनतेला पटलं, एक राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या दोन्ही मुद्दे जनतेला पटल्यामुळे जनतेने आम्हाला निवडून दिलं. शिंदे गटाला शिंदे गटाला पहिल्यांदा अध्यक्ष कसं वाटतं? खूप माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर जनतेने आम्हाला दिलेला जो जनमताचा कौल आहे तो मी विनम्रपणाने स्वीकारतो. आणि खरोखर आम्ही जो देवाभाऊंच्या नेतृत्वात जनतेला शब्द दिलेला आहे, आम्ही पाणी देऊ, रस्ता देऊ आणि विविध निधी आणून विकसित संभाजीनगर करू, म्हणजे हिंदुत्व आणि विकसित छत्रपती संभाजीनगर या दोन मुद्द्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढलो. जनतेला ते भावलं, जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि हा आशीर्वाद घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. शिवसेना आमची सहयोगी पार्टी आहे, पण आत्ता जे दिसत आहेत की 54 जागा आलेल्या आहेत, अजून 8 जागांचे निकाल बाकी आहे आणि आम्हाला अजून 4च जागा महापौर करायला पाहिजेत, त्याही मिळतील. पण याचा अर्थ असा नव्हे की आम्ही स्वबळावर महापौर केला तरी शिवसेनेला सोडू, त्यांना आम्ही सोबत ठेवू, कारण राज्यामध्ये तो आमच्यासोबतचा मित्रपक्ष आहे. बरं, एवढा मोठा दररोज झालेला होता आणि तुमच्यावर खूप शहर जिल्ह्याची जबाबदारी होती, तुम्ही हे सगळं करून पण आता मोठ्या यशाकडे तुम्ही निघलात. नाही, ते किरकोळ 2 घटना घडल्या, पण तुम्ही पाहिलं की छत्रपती संभाजीनगरचे सगळे आमचे निवडणूक प्रभारी सावेसाहेब असतील, कराड साहेब असतील, आमदार केनेकर साहेब असतील, शिरीष बोराळकर असतील, सगळी टीम आमची मिळून सगळ्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली होती, खांद्यावर घेतली होती. प्रत्येकाने आपापल्याला दिलेला प्रभाग वाटून ज्या पद्धतीने आमच्या टीमने संघटनेने काम केलेलं आहे, तर हे भारतीय जनता पार्टीचं सौंदर्य आहे. संघटन आमचं जे आहे ते सगळ्यात मोठं संघटन आहे आणि अतिशय शिस्तीत आम्ही काम करतो. त्याचा परिणाम आजचा हा भव्य दिव्य रेकॉर्ड ब्रेक आमचा निकाल आहे. जास्त आनंद तुम्हालाच होतो कारण की तुम्ही पहिल्यांदा अध्यक्ष आहे. मी नम्रपणाने म्हणजे मी अध्यक्ष असलो तरी हा माझ्या एकट्याचा नाही, प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यापासून तर आमच्या निवडणूक प्रभारीपर्यंत प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने भाजपला पुढे घेऊन गेले, जनतेपर्यंत गेले, जनतेला विनम्रपणाने विनंती केली, त्या प्रत्येकाचं श्रेय याच्यामध्ये हे मोठं टीम वर्क आहे. साहेब, ठाकरे बंधू एकत्र आले असल्या कारणाने फटका बसेल असं वाटत होतं, काय सांगाल याच्याबद्दल? तुम्ही पाहिलं की ते दोघंही बंधू एकत्र आल्याने काही फरक पडला नाही, मेहनत त्यांना करायची नाही. आपण पाहिलं असेल माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी 78 सभा केल्यात. 78 सोपं नाही आहे एवढे कष्ट करणं, आणि ह्या दोघा भावांनी फक्त 4 सभा केल्यात. त्यांनी आपल्या मुंबईसुद्धा सोडली नाही. अशा याच्यामध्ये जनता हे सगळं ओळखते. जनतेला ते हिजाब आणि हे सगळं जे ते करतात ते नको आहे. जनतेला विकास पाहिजे आणि हिंदुत्व पाहिजे.